नमस्कार सर्व कोविड योद्धांना माझा मानाचा मुजरा। आज मी म्युनिसिपल कामगार एकता युनियनतर्फे तुमच्यासमोर या व्हिडिओच्या माध्यमातून काही गोष्टी मांडायला आलेलो आहे। मित्रांनो, मागच्या काही दिवसाआधी मी एक पोस्ट टाकली होती आपल्या फेसबुकवरती, जिथे आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की जशी विधानसभाची निवडणूक आपल्या तोंडावर आलेली आहे, तसेच प्रत्येक जे पॉलिटिशियन आहेत, जे नेते मंडळी आहेत, त्या लोकांना कोविड योद्धांची आठवण यायला लागली आहे आणि प्रत्येकाने असं आश्वासन द्यायचं सुरुवात केलेलं आहे की कोविड योद्धांना प्राथमिकता दिली जाईल किंवा तुमचा विचार केला जाईल। हा जो लढा आहे मित्रांनो, मागच्या 2 वर्षापासून आपण म्युनिसिपल कामगार एकता युनियनच्या माध्यमातून लढवत आहोत। प्रत्येक जिल्ह्यात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपण सगळे तिथे जाऊन भेटून एक आंदोलन उभा केला होता। एक मोठा आंदोलन नागपूर शहरात ते मुंबई मध्ये आपण आणि नाशिकमध्ये आणि बरेच काही जिल्ह्यामध्ये आपण एक आंदोलन उभा केला होता आणि आपल्या फक्त आपल्या हक्काची मागणी होती की ज्या कोणी कोविड काळात आपली सेवा दिली आहे त्या लोकांना नोकरीमध्ये प्राधान्य द्यावं किंवा त्यांना नोकरीमध्ये समाविष्ट करावं। त्या पोस्टवर आपण एक आग्रह धरला होता की सगळ्यांनी एक मार्गदर्शन करावं आपल्या युनियनला, एक अशी तुमची माहिती द्यावी की आता ह्या काळात आपल्याला पुढची वाटचाल कशी ठरवली पाहिजे। तर काही लोकांनी त्याच्यामध्ये आपल्या कमेंट्स दिल्या आहे की आपण प्रत्येक नेते मंडळीला भेटून त्यांना निवेदन द्यावं। खूप चांगली बाब आहे, खूप चांगली गोष्ट आहे आणि आपण त्याला समर्थन करतो। आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना मी आवाहन करतो की तुमच्या परिसरात, तुमच्या विभागात जे कोण नेते मंडळी असतील त्यांना तुमचं निवेदन द्यावं। आईला एक प्रश्न असं की जेव्हा निवडणूक येते तेव्हा आपले आंदोलन का उभे राहतात? हा आपल्या सगळ्यांना माहीत आहे मित्रांनो की जेव्हा जेव्हा निवडणूक तोंडावर येते तेव्हा हे नेते मंडळीला आपल्या 50 लाखाचा 1 कोटीच्या गाड्यातून खाली उतरून तुमच्या समोर येतात आणि आपण कोणाकडे भीक मागत नाही, आपला हक मागतोय। जर आता ही जी विधानसभाची निवडणूक आहे पुढच्या 4-5 महिन्यात आपल्या तोंडावर आलेली आहे, त्या माध्यमातून जर आपण आपापल्या परिसरात आपल्या नेते मंडळीला भेटून आपलं एक निवेदन दिलं तर त्याच्यावर काही इफेक्ट या सरकारवर होऊ शकतो। नाहीतर प्रत्येक आपल्याला एक मोठा आंदोलन परत उभा करण्याची गरज आहे। आपल्या देशात एक सर्वेच्या मुताबिक जवळजवळ 42.3% आपल्या देशाचा पॉप्युलेशनचा 42.3% जे लोक 25 वयाचा कमी ग्रॅज्युएट लोक आहे ते बेरोजगार आहे। आपल्या महाराष्ट्र शहरात आपण पाहिलं असेल की 17,000 नोकरीसाठी 17 लाख लोकांनी आवेदन भरलं आहे पोलिसांचं। या कंडिशनमध्ये आपण काय अपेक्षा करू शकतो की सरकार आपल्या घरी येऊन आपल्याला मान सन्मानची पावती देणार आणि आपल्याला नोकरीवर समाविष्ट करून घेणार? असं कधीही होणार नाही जोपर्यंत तुम्ही तुमचा हक्क मागत नाही, जोपर्यंत तुम्ही तुमचा मोठा लढा उभा करत नाही, जोपर्यंत तुमचा मोठा आंदोलन उभा करत नाही, तोपर्यंत ह्या सरकारला जाग येणार नाही। असो, पुढच्या 4 महिन्यात हा जी निवडणूक परत समोर आलेला आहे, आतापर्यंत आपला एक जनरल इलेक्शन होता, त्याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारच्या समोर महाराष्ट्र जनतेने, शेतकरीने आपला जो विचार आहे ते मांडलेलाच आहे त्या निवडणुकीच्या माध्यमाने। परत आता येत्या विधानसभेत आपल्या हक्कासाठी आपल्याला परत एकजूट यायचं आहे आणि आपल्याला परत एक मोठा आंदोलन उभा करायचं आहे। जे आपल्याला न्याय देतील आपण त्यांच्या बाजूने उभे राहणार। दुसरा जो मोठा विषय आहे की येत्या काळात सरकारला तुमची जाणीव आलेली आहे, सरकारला तुमच्या ताकदबद्दल त्यांना माहीत आहे। आज जिथे शेतकरी असो किंवा काही समाजाने पण एक आपला धोरण स्पष्ट केलेलं आहे, त्या काळात प्रत्येक क्षेत्रात काम करणारे कामगारची आठवण या सरकारला यायला लागलेली आहे। त्याच्यामध्ये कोविड योद्धांचा एक मोठा समाविष्ट आहे।
म्हणून आपण सगळ्यांनी पाहिलं असेल टी व्हीच्या माध्यमाने किंवा आपल्या न्यूजपेपरच्या माध्यमाने बातमी, प्रत्येक सत्तेत असलेला नेता सगळ्यांनी या बाताची ग्वाही दिली आहे की कोविड योद्धांना प्राथमिकता दिली जाईल किंवा दिली गेली पाहिजे. हे तेच नेते मंडळी आहे ज्यांना आपण प्रत्यक्ष भेटलो आहे. तानाजी शिंदे साहेब असो किंवा आपले मुख्यमंत्री साहेब असो, आपण प्रत्यक्ष भेटून त्यांना तुमच्या सगळ्यांची नावाची यादी वारंवार आपण मंत्रालयामध्ये जमा दिलेली आहे मित्रांनो. म्हणून त्यांना तुमची ताकद काय आहे, तुमची संख्या किती आहे, तुमच्या मागे तुम्ही काय करू शकता या सगळ्याबद्दल माहीत आहे. त्याचाच उपयोग करून, त्या माहितीचा उपयोग करून, तुमच्या यादीचा उपयोग करून आत्ता निवडणूकच्या तोंडावरती ते आपल्या भाषणात किंवा आपल्या जे गाजर वाटप आहे त्याच्यामध्ये हे सगळ्या गोष्टी नमूद करायला लागलेले आहे की तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे. आपल्याला न्याय मिळाला पाहिजे त्यासाठी ते जे ज्या वेगाने बोलत आहे त्यापेक्षा दुप्पट वेगाने आपल्याला आपलं आंदोलन परत उभं करण्याची गरज आहे. तुम्ही सांगा, नागपूर असो, नाशिक असो, पुणे असो, सोलापूर असो, कोल्हापूर असो, तुम्ही जिथे बोलवाल म्युनिसिपल कामगार एकता युनियनच्या वतीने आम्ही तिथे हजर राहू आणि येत्या 4 महिन्यात आपण एक मोठा आंदोलन उभा करून आपल्या हक्काची नोकरी आपल्यालाच मिळाली पाहिजे त्यासाठी आपला एक आंदोलन मोठ्या संख्येने उभा करायची गरज आहे. नाहीतर मी सांगितलेलं आहे की काय दशा आहे आपल्या देशात आणि महाराष्ट्रात नोकरीची, की एक जर वेकन्सी आली तिथे 10,000 लोकांची रांग आहे आणि ह्या नोकरीसाठी आपण दिवस रात्र काम केलं आहे. आपण आपल्या जीवाची पर्वा न करता रस्त्यावर उभा राहून आपण लोकांना सेवा दिलेली आहे. तर त्यासाठी आपल्याला इंटरव्ह्यूची काही गरज नाही. आपण 2 वर्षात ज्या सरकारसाठी देव होतो, आपण 2 वर्षात ज्या लोकांसाठी देव होतो आणि त्या लोकांना आज आपल्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे, त्यांच्या लक्ष वेधण्यासाठी, आपला हक्क मिळवण्यासाठी आपण परत एकत्र याल. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी सगळ्यांना परत एक आपला इन्कलाब जिंदाबाद करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. इन्कलाब जिंदाबाद.